चला मात्र मेगा फायनल पाहायला मिळते 2025 हे भव्य दिव्य आयोजन. एक बाजूला युनिट 4A युनिट 4B बॅटिंग करताना युनिट 4B पहिला विकेट येतोय फायनलचा सागरच्या नावावर येत असताना यस डीजे वाजव. थँक्यू डीजे मास्टर. नवीन फलंदाज पवन माच्छी मैदानाच्या आतमध्ये येतोय. यावेळेस आपण पाहू शकतात पहिला विकेट येत असताना पहिलं षटक आणि चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 3 2 धावेवर पहिला विकेट. चांगली कॅचिंग जो सोपा कॅच कीपरच्या भूमिकेत. यावेळेस उंच गेलाय चांगला फटका टायमिंग प्रॉपर आहे चेंडूने केला यावेळेस समोर आउट ऑफ द पार्क षटकार 7वा एस डीजे. मास्टर मोठा भाऊ आणि छोटा भाऊ लढतायत मैदानाच्या आतमध्ये. कोण जिंकणार बघूया. पुन्हा एकदा फटका सजवला यावेळी फटका फसलाय आणि सुरक्षित हातामध्ये जातोय. कॅच सुटणार नाही कारण की चांगले कॅचिंग केलं आजच्या दिवसामध्ये या क्षेत्ररक्षकाने आणि इथे मात्र कॅच आउट विकेट डीजे. थँक्यू डीजे मास्टर. उत्तरास प्रत्युत्तर दिलं जात आहे. षटकार खेचला होता मागच्या चेंडूवर पुढच्या चेंडूवर गोलंदाजाने इथे आउट केलेला आहे. धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या 8 झालेले 2 विकेट गेलेले आहेत. नवीन बॅट्समन प्रसाद संख्या आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आमचे बाबू आपण बघू शकतात बॅट बॅग गॉगल कॅप सर्व प्रदान करून आपण बघू शकता आज खेळायला आले होते. डाऊन द लेग साइड चेंडू आहे. इथे मात्र पंचाचे हात खुलतील. वाईटचा इशारा आहे. ते स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 9 धावा धावपलकावर. चेंडूच फेकून झाले ते म्हणजेच 5 9 धावा 2 गडी बाद. पुन्हा एकदा फटका स्विंग केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक कॅच करणार ड्रॉप कॅच. कुशल कडून मात्र ही चुकी होत असताना यावेळेस पाहायला मिळते. अगदी बघायला गेलं तर सूर्यदेवाची कृपा झाली असं म्हणायला हरकत नाही. डोळ्यावर सूर्यकिरण आले आणि यावेळेस शेवटच्या क्षणाला कॅच ड्रॉप होत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 डीजे जाऊ. थँक्यू डीजे मास्टर. धावेचा विचार केला 11 धावा 2 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर श्रीनाथ गावड आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल यावेळेस फटका चांगला आहे गॅप मध्ये टाकलाय. या फलंदाचा फॉर्म खूप चांगला आहे या स्पर्धेमध्ये बघायला गेलं तर जतीन पाटील यावेळेस इनफॉर्म फलंदाज चौकार खेचतोय पहिल्या चेंडूवर. लाईन खराब होती त्याला पनिश केलं. अजव थँक्स डीजे मास्टर. पुण्यात तयार जतीन पाटील तयार. ऑन साइडला फटका खेळलाय कॅप मध्ये टाकलाय चेंडूला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे फील्ड करणार. एक धाव पूर्ण केली. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 16 धावा धावपलकावर लागले जात आहेत. अगदी आपण बघू शकतात की अंतिम सामना मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. आरती फार्मा लिमिटेड आरती प्रीमियर लीग. पुन्हा एकदा मात्र शॉर्ट चेंडू होता. अगदी पुलचा फटका पाहायला मिळतोय. इन ॲक्शन मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक कुशल.
चेंडू ते झालेले तर 3 आणि धावा झाले त्या म्हणजेच 17. आतापर्यंत 6 धावा खर्च करतोय. षटक क्रमांक दुसरं दुपारचं सत्र कडेक्याचं ऊन पडलेलं आहे. ऑन साइडला काय देखना फटकाय आला तसा पाठवला चेंडूला मिड विकेटला. 6 FDJ. थँक्यू डीजे मास्टर. षटकार येतोय. 6 धावा पाहायला मिळत आहेत. बॉल द्यायचा नवीन बॉल पुरवायचा मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग करतोय आजच्या दिवसामध्ये फलंदाज जतीन पाटील आपण बघू शकतात. अँड फ्रॉम सावराय शॉर्ट बॉल हलक्या हाताने खेळला जातोय. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 24 धावा धावपलकावर 24 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू झाले ते म्हणजेच 5 लास्ट बॉल आहे. लास्ट बॉल चांगला चेंडू इकडे मात्र मला तर वाटते कॅच सुटले अभिषेक पाटील कडून आणि यावेळेस मात्र जीवन भेटे फलंदाजाला 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12च्या सरासरीने 24-24 वाजव. थँक्यू मास्टर. गोलंदाजी मार्कवर सागर वडे पुन्हा एकदा तयार 30 षटक करण्यासाठी. 6 षटकाची मॅच 24 धावा धावपलकावर. 30 षटकाचा पहिलाच बॉल चांगला बॉल एच लागली आहे परंतु नोमॅस लँड मध्ये चेंडू पडेल. 1 धाव मात्र नक्की पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी येत असताना 2 धावा देखील इथे पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजाने. स्कोरबोर्ड 26 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. जतीन पाटील मॅन फ्रॉम सावराई सुपर बॅटिंग करतोय आणि इथे विचार केला तर मात्र आजच्या दिवसामध्ये कालपासून तो चांगल्या लयमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. धावा झाले 26 बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र इकडे नक्की मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 27 धावा धावपलकावर. शॉर्ट बॉल होता खेळण्याचा प्रयत्न पंचाकडे मात्र वाईटची अपील केली. पंचाने मात्र सांगितलं यस वाईट चेंडू आहे. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 28 धावा धावपलकावर लागले जात आहेत. मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. बघूया 2025चा खिताब कोण आपल्या नावावर लावेल. यावेळेस पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची लढाई मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. दोन्ही एकाच युनिटमधून आहेत. दोघांनाही माहिती आहे ताकद कमजोरी उंच लांब देखणा षटकार. 6 FDJ. बॉल जो आहे तो बॉल घेऊन या. बॉल बॉयने विनंती आहे मॅच सुरू ठेवा. जुना बॉल असेल तर द्या. मॅच बॉल आलेला आहे. धन्यवाद.
धावा झाल्या तर त्या म्हणजेच 34. फलंदाज प्रसाद संके म्हणजेच भाया, आणि भायाला माहिती आहे गोलंदाजी या बेस ऑन साईडला डीप स्क्वेअर लेग रिजनला मात्र क्षेत्ररक्षण होताना एकदा पूर्ण केली. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 35-35 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. यावेळेस इकडे मयुरेश आहे, रनआउटची संधी, परंतु जोपर्यंत थ्रो करेल एकदा पूर्ण केली. 36 धावा धावफलकावर लागले जात आहेत. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5. शेवटचा बॉल बाकी तिसऱ्या षटकामधला. 36 धावा धावफलकावर ॲट द विकेट. पुन्हा एकदा मात्र ओरपी चेंडू होता, फटका स्विंग केला डीपमध्ये क्षेत्ररक्षक. 1 मिळणार नक्कीच. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 36. 36 धावा. श्रीनाथ आल्या गोलंदाजीसाठी यायची लागली, मात्र चेंडू गॅपर मध्ये निघून जातोय. गली रिजन मध्ये एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, 2 धावा देखील पूर्ण. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 39 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. अगदी शेवटची मॅच, अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळते. यानंतर मात्र एक बाजूला आपल्या टीम पाहायला मिळेल, ती म्हणजेच मुंबईवरून आलेली टीम, आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला या मॅच मधला विनर त्यांच्या विरुद्ध खेळणार. एक धाव. वाईट चेंडू येते. स्कोरबोर्ड वाईडने पुढे जातो. स्कोरबोर्ड 40-40 स्कोर कार्डवर यावेळेस लागले जात आहेत. चौथा षटक आणि चेंडू फेकून झाले 1. पण चेंडूला जाऊ दिला. थोडं प्रेशर गोलंदाजावर देखील आहे. धावसंख्या मात्र 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 41-41. 41 स्कोर कार्डवर फलंदाज गोलंदाज दोन्ही तयार. एकच चेंडू फेकून झाला. 2 सलग वाईट चेंडू हाताळलेत. 3 वाईट चेंडू येणार. श्रीनाथवर प्रेशर आहे. इथे बघू शकतात आपण फलंदाज प्रसाद संखे अगदी षटकार मोठा खेचलाय आणि त्यामुळे मात्र थोडा प्रेशर मध्ये दिसतोय. इथे गोलंदाज पहिल्या चेंडूवर 2 धावा. पुन्हा एकदा सरळ बॅटने स्ट्रोक खेळलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक, परंतु त्याच्या डोक्यावरून 6 धावा. षटकार, सुपर स्ट्रोक. यस डीजे. तर 48 धावा धावफलकावर लागले जात आहेत. सुपर बॅटिंग होत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रसाद संख्येकडून मेगा फायनल सुरू आहे आणि इथे षटकार येत असताना ओहो ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता. बीट झालाय फलंदाज. टॉट चेंडू येतोय. टेन्शन श्रीनाथवर देखील आहे. जेव्हा एकाच गावातल्या 2 टीम आमने सामने येतात तेव्हा जी झुंज पाहायला मिळते ना, ती झुंज इथे पाहायला मिळणार आहे. कारण की एकाच युनिटच्या दोन्ही टीम आमने सामने फायनल मध्ये आलेल्या आहेत. टी शर्ट कलर बघितला तर आपल्याला प्लेयर कळणार देखील नाही एकाच टीमच्या आहेत असं वाटते, कारण की यावेळेस लागलंय विकेट. हॅलो, आपल्या इव्हेंटचा जो सन्माननीय मंडप आहे ह्याच्यावरती सर्वांनी ताबा घेतलेला आहे. तरी माझी अशी विनंती आहे, सर्वांनी चेअर्स आणि जे सोफे आहेत त्याच्यावर बसून आपल्या मंचाची शोभा वाढवायची आहे. तसेच आपल्या इव्हेंटचा जो काही आपला प्रोटोकॉल आहे तो फॉलो करायचा आहे. कृपया कोणतेही गालबोर्ड कामा नये. भैया थँक्यू.
सुंदरशी खेळी बघूया. पुढची आपलं कॉमेंटेटर गोट्या यांनीच करायची आहे. चला मात्र कॅच आउट होताना आपल्याला पाहायला मिळतो यावेळेस फलंदाज प्रसाद संके नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे तो म्हणजेच सत्यम घरत. गोलंदाजी मार्कवर तयार श्रीनाथ गावड. चेंडू फेकून झाले 4. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. या मॅच नंतर मात्र 15 मिनिटाचा ब्रेक आणि त्यानंतर मग मेगा फायनल खेळवली जाईल. कट केलेला आहे, चांगला फटका आहे, गॅप मध्ये टाकलाय, चेंडूचा पाठलाग सुरू आहे. इथे मात्र चेंडू निघून जाणं का सीमा पार. या चौकार येतोय, सत्यमने सुपर फटका सजवला. 4 धावा. 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 50-52 जाऊ. चला मात्र आपण बघू शकता तिकडे धावा झाल्या त्या म्हणजेच 53. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 53 धावा धावफलकावर. अजूनही मात्र 2 षटक बाकी आहेत. गोलंदाज हर्षल धवणे अँड फ्रॉम चिंचणी कट करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल येतोय 53 स्कोर कार्डवर. सत्यम घरात आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक वर आहे. आरती फार्मास लिमिटेड आरती प्रीमियर लीग 2025 भव्य दिव्य आयोजन आपण पाहू शकतात PDTSच्या मैदानावर. चेंडूला जाऊ दिला मात्र पंच वळटा येतं. लाईन चेक केली पंचाने. इथे वाईटचा इशारा येतोय. स्कोरबोर्ड 1 पुढे जाईल. स्कोरबोर्ड 54. 54 धावा धावफलकावर. अजूनही मात्र बघायला 11 चेंडू बाकी आहेत. पहिल्या इनिंगचे 54 धावा धावफलकावर झालेले आहेत. यावेळेस डॉट बॉल, दुसरा डॉट बॉल येत असताना कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाणी असेल तर पाणी पाठवा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाणी पाठवा, पाणी असेल तर. तिसरा चेंडू घेऊन तयार होणार गोलंदाज. यावेळेस वेगाने चेंडू टाकला जातोय. चेंडू टाकला ते मात्र डीप कव्हर ठिकाणी 1 धाव. सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड यावेळेस 55. फटका सजवला होता मात्र वर गेला आणि आपण बघू शकतात की जिथे खेळाडू नाही तिथे पडला आणि इथून धावा पूर्ण केला. चांगली गोलंदाजी होत असताना 5व्या षटकामध्ये हर्षल कडून 57 स्कोरबोर्डवर आहेत आणि येणाऱ्या अजूनही 2 चेंडू षटकातील बाकी आहेत. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. राईट मुर्दी विकेट. ऑन साइडला फटका स्विंग केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कॅच करणार. विकेट अजव. थँक्यू मास्टर. यस इकडे आपण बघू शकतात की विकेट आलाय आणि विकेट आल्यावर हॅलो माईक चेक वरचा वाटो. हॅलो माईक चेक. विकेट आल्यावर मात्र नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. म्हणजेच
ओव्हर समाप्त. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 57. शेवटचा अंतिम ओव्हर कोण घेऊन येईल बघूया. 57 झालेत. वाजव. प्रफुल्ल गावड गोलंदाजीसाठी आलेला आहे आणि इकडे मात्र ऑन साईडला फटका सजवला सत्यम करत नाही. कॅच उडालाय. काय कॅच घेतला अभिषेक पाटीलने. सुपर कॅचिंग. सुपर या वेस कॅच करताना पाहायला मिळते. विकेट. वाजव. पहिल्याच बॉलवर विकेट आलाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये हर्षद केणी. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी. गोलंदाज आपण बघू शकता मिस्टर प्रफुल्ल गावड. चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू येते. गुड बॉलिंग. 3 सलग डॉट चेंडू प्रफुल्ल गावडने इकडे फेकलेले आहेत. सुरुवातीला मात्र चांगले धावा पाहायला मिळाल्या परंतु त्यानंतर शांत ठेवण्याचं काम केलेलं आहे गोलंदाजाने. धावेचा विचार केला. धावा झाल्या त्या म्हणजेच 57. 57. वडे सर विकेट घेतलं की हॅलो. मयुरेश यांनी मंचाजवळ यायचं आहे. मयुरेश यांनी त्यांना मागच्या फिल्डिंग करताय. मॅच चालू आहे. ठीक आहे. मॅच चालू आहे. आपण देऊया. मॅन ऑफ द मॅन ऑफ द मॅच. हाफ सेंचुरी झळकवली होती मागच्या मॅच मध्ये. बरेचसे पारितोषिक देखील देणं आहे त्याला. ज्यांनी ज्यांनी बक्षिसं लावली होती ज्याच्या प्लेअरवर त्यांनी ती बक्षिसं द्यायची आहेत. ऑन साईडला फटका सजवला आहे. डीपमध्ये चित्ररक्षक. 1 पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 पूर्ण होताना स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 59. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू. 59 धावा धावपलकावर. एज लागलंय आणि अभिषेक पाटील कॅच करणार. विकेट. 59 झाल्यात. 60 धावेचं आव्हान असेल मेगा फायनल जिंकण्यासाठी युनिट 4A संघाला. वाजव. हॅलो हॅलो. थँक्यू थँक्यू स्टॉप डीजे. थँक्यू डीजे डीजे मास्टर. मयुरेश अगदी यानंतर एक मोठी मॅच मेगा पाहायला मिळेल आपल्याला. हॅलो.
यानंतर होणार आहे जी मेगा फायनल, त्या मेगा फायनलसाठी तारापूर क्लस्टरतर्फे जी विनिंग टीम असेल त्या विनिंग टीमचे 5 प्लेयर आणि त्याच्या युनिट व्यतिरिक्त जे दुसरे 3 युनिट आहेत त्या अशा प्रकारे तारापूर क्लस्टरतर्फे एक टीम वर्सेस डोंबिवली टीम यांची मेगा फायनल होईल. हॅलो, ह्या फायनल नंतर अर्धा ते पाऊण गॅपाने, जेणेकरून फायनल विनिंगला पण सुद्धा थोडा रेस्ट भेटेल. यानुसार आपल्या तारापूर संघाने नाही तसं नाही. चला मात्र आपण बघूया इथे 60 धावांचं आव्हान दिलेलं आणि बघूया 60 धावा पूर्ण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मयुरेश पाटील आणि प्रफुल्ल गवड यावेळेस येत असताना गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी गोलंदाज पहिलाच बॉल, पहिलाच तडाखा, षटकार, 6 धावा मयुरेशच्या बॅट मधून. एसडीचे थँक्यू डीजे मास्टर. पहिल्याच बॉलवर षटकाराने सुरुवात केलेली आहे. मयुरेश तयार आहे. मागच्या मॅच मध्ये हाफ सेंचुरी झळकवली होती, तोच फॉर्म घेऊन उतरलाय. दुसरा देखील कव्हरच्या ठिकाणी काय देखना फटका आहे, हा देखील जाणार वन बाउंड सीमारेषा पार. चौकार, 4 धावा, 2 चेंडू 10 धावा. दोन सलग मोठे हिट पॉवर प्ले मध्ये. सुपर बॅटिंग, टायमिंग प्रॉपर. चेंडूने पुन्हा एकदा केला हवाई सफर. वन बाउंड सीमारेषा पार. इनफिल्डला खेळलं जात आहे, फक्त प्लेसमेंटच्या जोरावर चेंडू चौकाराच्या बाहेर. 4 धावा एडीजे. थँक्यू. सलग 3 बॉल मध्ये 3 मोठी हिट. पहिला षटकार ऑफ साइडला 2 देखणे फटके. यावेळेस प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळलं जात आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 14. पहिल्या 3 चेंडूवर मयुरेश पाटील कमाल करतोय. पुन्हा एकदा
आउट ऑफ द बॉक्स षटकार 6 धावा जल्दी फिनिश करने के मूड में आ चुके अगदी हायलाइट बघतोय असं वाटतंय षटकार 6 धावा 20 रन थँक्यू डीजे मास्टर मागच्या मॅचचा फॉर्म घेऊन उतरल्यावर अगदी गोलंदाजावर हल्ल्यावर हल्ला पुन्हा एकदा फटका सजवला आहे इनफिल्डच्या वरून पाठलाग सुरू आहे इथे चेंडू अडवला जातो बाउंड्री लाईन जवळ चांगलं चित्ररक्षण आणि एक धाव पूर्ण केली फलंदाजाने स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल स्कोरबोर्ड 21-21 आता मात्र प्रफुल्ल गावड स्ट्राईकला येतोय 21 झालेले आहेत पहिल्याच षटकामध्ये 39 धावा अजूनही बनवायच्या आहेत 60 धावेचं आव्हान युनिट 4A वर्सेस युनिट 4B सरळ बॅटने खेळला जातोय डीप मध्ये येत असताना एक पूर्ण केली आणि इकडे मात्र दुसऱ्यासाठी येतोय 2 धावा देखील पूर्ण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 23-23 डीजे थँक्यू यावेळेस मात्र आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाज मयुरेश पाटीलला बीट केले गोलंदाजाने 1 मिनिट फक्त 1 मिनिट स्कोर अपडेट होत नाहीये रणजित बारी आणि आता मात्र पवन गोलंदाज मॅच स्टार्ट गुड शॉट चांगला फटका यावेळेस वाट बघितली आणि फटका खेळला वेटन वॉचचा फटका खेळला जातो 4 धावा चौकार स्कोरबोर्ड 27-27 सुपर थँक्यू डीजे मास्टर गोलंदाज आव्हान आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस आपण बघू शकता 4 धावा चौकार मयुरेश सुपर बॅटिंग करतोय 25 धावेवर पोहोचलाय क्रॉस बॅटेड फटका सजवला हा देखील गॅप मध्ये आपण बाउ सीमारेषा पार चौकार 4 धावा एसडीजे बचाव थँक्यू डीजे मास्टर 31 स्कोर कार्ड वर 8 चेंडू मध्येच 9 चेंडू मध्येच इकडे मात्र 31 धावा झालेल्या आहेत पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न डॉट बॉल येतोय यावेळेस मात्र बाउन्स अगदी चांगला पाहायला मिळतोय गोलंदाज खांदे मजबूत दिसत आहेत डॉट बॉल मयुरेश 29 धावेवर खेळतोय 10 चेंडू मागे 31 धावा टीमच्या ठरलेल्या आहेत 29 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी म्हणजे बघायला गेलं तर 26 बॉल आणि 29 धावा सुपर फलंदाजी होत असताना मयुरेश कडून क्रॉस बॅटेड फटका सजवलाय हा देखील गॅप मध्ये आहे नाही इकडे थांबणार पायाने चेंडू अडवलाय सुपर फिल्डिंग एक धाव पूर्ण केली दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल स्कोरबोर्ड 33-33 स्कोर कार्ड वर अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल पाहायला मिळतोय यावेळेस आपण बघू शकतात की पायाने चेंडू अडवला 33 झाले 27 धावेची गरज ओपनिंग फलंदाजच मात्र खेळत असताना खूप चांगली मात्र सुरुवात करून देतोय मयुरेश आता खूप चांगला फटका आतमध्ये येऊन फ्लिक ऑन द रेक्स चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईन पार येतोय चौकार स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल स्कोरबोर्डचा विचार केला 37 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर वाजव
अगदी बघायला गेलं तर शांत वातावरण आहे युनिट 4च्या कॅम्यामध्ये, कारण की इथे दोन्ही टीम युनिट 4च्याच आहेत. हर्षद आलेला आहे गोलंदाजीसाठी, त्यामुळे मात्र जल्लोष होत नाहीये. हर्षद तयार, पहिलाच बॉल पुढे येऊन खेळला जातो. एच लागलंय, सत्यम आहे तिथे, चांगलं चित्ररक्षण. शॉर्ट थर्डमॅनला एक धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 38 धावा धावफलकावर. मयुरेश ऑन स्ट्राईक. 22 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 23 चेंडूमध्ये 22 धावा बनवायच्या आहेत. 13 चेंडूमध्ये 38 झालेले आहेत. शॉर्ट बॉल, पुलचा फटका, आउट ऑफ द पार्क, षटकार. 6 धावा एसडीजे. षटकार येतो आणि इकडे मात्र फटका फसला. बघूया, नोमॅस लँड मध्ये पडतोय. अगदी पुढे पडला जातोय चेंडू. एकदा वसेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला. 45 झालेत आणि त्यामधल्या 42 धावा मयुरेश पाटीलने ठोकल्यात सुपर बॅटिंग करत असताना. 45, 15 धावेची गरज. गोलंदाज तयार. चेंडू झाले ते म्हणजेच 3. चांगलाच फटका आहे. ग्राउंडिंग स्ट्रोक या वेसल लॉंग ऑफ रिजनला. एक धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड यावेळेस 46. डेंजर मॅन ऑन स्ट्राईक मयुरेश पाटील. पुन्हा तयार. अभ्यास मंत्र मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय गली रिजन मध्ये. डॉट बॉल, लास्ट बॉल तिसऱ्या षटकातला. बाकी आहे शेवटचा चेंडू. ओम साई स्पोर्ट्स कडून जर हाफ सेंचुरी झळकवली तर 1000 रुपये कॅश प्राइज देण्यात येईल मयुरेश पाटीलला. त्यांच्या भाऊजीकडून आपण भविष्यात मिळवण्यासाठी मात्र पारितोषिक लावलं जातंय. शॉर्ट बॉलला फटका सजवलाय. सरळ येतो आमच्या भेटीसाठी कॉम्बॉक्स मध्ये. यावेळेस षटकार. 6 धावा. 48 वर पोहोचलाय मयुरेश. आता मात्र धावेची गरज असेल ती म्हणजेच 8. 18 चेंडू 8 ची गरज. एडीजे वाजव. थँक्यू. 18 मध्ये 8 ची गरज. सोपी करून टाकलंय मॅचला. इकडे मात्र एन्जॉय देखील केलेला आहे नो स्ट्राईकच्या बॅट्समनने प्रफुल्ल गावडने मोरेच्या बॅटिंगला. आणि बघा हलक्या हाताने खेळणे, कारण की इथे आता मात्र जेवढं काही झालेलं आहे मैदानाच्या आतमध्ये ते मयुरेशने केलेलं आहे. तर इथे मात्र त्यांचा हक्क बनतो की इथे त्याने हाफ सेंचुरी झळकवावी. त्याकरता हलक्या हाताने सिंगल काढून दिले. हे मोठं मन असतं एका चांगल्या खेळाडूचं. MS धोनीला देखील पाहिलं असेल की आपण विराट कोहलीला चान्स देताना पाहायला मिळालं की मॅच पूर्ण त्याने बनवली. फिनिश देखील तूच कर. आणि हेच पाहायला मिळते. कट केलेला आहे परंतु इकडे गॅपमध्ये नाही गेलाय चेंडू. डॉट बॉल येतोय. हवन हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू हाताळतोय आणि इथे मात्र एक धाव खर्च करतोय. 7 धावेची गरज आहे 16 चेंडू मध्ये. या मॅच नंतर 15 मिनिटाचा ब्रेक आणि मग नंतर मेगा फायनल असेल. हलक्या हाताने खेळला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल इथून मात्र नक्की असेल. 49 वर पोहोचलाय मयुरेश.
आता मात्र जर बघायला गेलं तर 5-6 धावेची गरज. धावसंख्या 54, 54. अभिषेक पाटील सारखा फलंदाज ज्याला संधी देखील येत नाहीये, इतकी मोठी बॅटिंग साईड आहे. युनिट ए संघाकडे हलक्या हाताने खेळला जातोय. 1 धाव पूर्ण केली. 55 धावा धावपलकावर. चेंडू फेकून झाले 4. 2 चेंडू बाकी आहेत. 49 धावेवर पुन्हा एकदा पोहोचला आहे मयुरेश पाटील. आता मात्र प्रेक्षक वर्ग तयार असेल टाळ्या वाजवण्यासाठी. सिंगल आल्यावर इथे मात्र आपण बघू शकतात टाळ्या नक्की वाजल्या जातील. मयुरेश तयार. हलक्या हाताने मात्र फुलटच चेंडू होता. सिंगल पूर्ण केली. बॅक टू बॅक दुसरी हाफ सेंचुरी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मयुरेश पाटील साठी. सुपर बॅटिंग. बॅट मात्र प्रेक्षकांना दाखवायचे, सर्वांना दाखवायचे. यस आपण मध्ये कॅमेरात देखील बॅट आली पाहिजे. यावेळेस आपण बघू शकता 2 लगातार हाफ सेंचुरी झळकवले 2025च्या स्पर्धेमध्ये मयुरेश पाटील मॅन फ्रॉम पास्थळ. डॉट बॉल येतोय. आता मात्र किती पाहिजेत धावा झाले ते म्हणजेच 56. 12 मध्ये 4 ची गरज. अजव थँक्यू. थँक्यू मास्टर. चला जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. सांगायची बोलायची गरज नाही. 2 मॅन ऑफ द मॅच देणं बाकी आहे आणि दोन्ही मॅन ऑफ द मॅच मयुरेश पाटील. बॅक टू बॅक 2 हाफ सेंचुऱ्या ज्याने झळकवल्या त्याला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. मागच्या मॅचचा देखील आणि या मॅचचा देखील. या मुळे सर या आपण मुळे सरांना मी